ITI पूर्ण झाल्यावर किंवा अगदी करत असताना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो. आता पुढे काय? बरोबर ना? हा एक असा टप्पा आहे जिथे भविष्याबद्दल थोडा गोंधळ आणि थोडी भीती वाटणं अगदी साहजिक आहे. पण काळजी करू नका. आज आपण ITI नंतरच्या करिअरसाठी एक अगदी स्पष्ट, एक सरळ रोडमॅप पाहणार आहोत, जो आपल्याला योग्य दिशा दाखवेल. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. आपला पहिला थांबा आहे ITI नंतरचा संभ्रम. म्हणजे नक्की काय? तर इथे आपण त्या सगळ्या प्रश्नांना आणि गोंधळाला सामोरं जाणार आहोत जे प्रत्येकाच्या मनात असतात. हाच तो प्रश्न, ITI के बाद क्या करे किंवा ITI नंतर पुढे काय? हा फक्त एक साधा प्रश्न नाहीये. खरं तर आपल्या करिअरची संपूर्ण इमारत याच प्रश्नाच्या उत्तरावर उभी राहणार आहे. आणि मग काय? घरातून, मित्रांकडून, नातेवाईकांकडून सल्ल्यांचा पाऊस पडायला लागतो. कोणी म्हणतं, अरे पटकन नोकरी पकड. दुसरा म्हणतो, नाही नाही डिप्लोमा कर. तर कुणाचा सल्ला असतो, अप्रेंटिसशिप बेस्ट आहे. आणि कोणीतरी म्हणतं, स्वतःचा व्यवसाय टाक. ह्या सगळ्यामुळे आपला गोंधळ फक्त वाढतो. आणि यातला सर्वात मोठा धोका कोणता माहीत आहे? जर आपण चुकीचा मार्ग निवडला तर आपला वेळ, पैसा आणि आपली ऊर्जा सगळंच वाया जाऊ शकतं. म्हणूनच हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. आजच्या या माहितीमधून आपण तोच गोंधळ दूर करून एक स्पष्टता मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण समस्येबद्दल बोललो, आता आपण उपायांवर लक्ष देऊया. आपल्यासमोर फक्त 1 किंवा 2 नाही, तर तब्बल 7 वेगवेगळे करिअरचे मार्ग आहेत. चला, त्या प्रत्येकावर एक नजर टाकूया. तर हे आहेत ते 7 मुख्य मार्ग. पहिला, अप्रेंटिसशिप, जिथे आपल्याला प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि स्टायपेंड दोन्ही मिळतं. दुसरं, इंजिनिअरिंग डिप्लोमा, जो आपल्याला उच्च शिक्षणाचा आणि ज्युनियर इंजिनियर बनण्याचा मार्ग दाखवतो. तिसरा आहे CITS, म्हणजे जर शिकवण्याची आवड असेल तर ITI मध्येच इन्स्ट्रक्टर होता येतं. चौथा, BVoc डिग्री, ही एक कौशल्यावर आधारित पदवी आहे. आणि मग आपले नेहमीचे पर्याय तर आहेतच, सरकारी नोकरी, खाजगी नोकरी आणि अर्थातच स्वयंरोजगार. बरं, इतके सगळे पर्याय समोर असताना प्रश्न पडतो की आपल्यासाठी नक्की सर्वोत्तम काय आहे, हे कसं ठरवायचं? यासाठी कोणताही एकच फॉर्म्युला नाहीये. म्हणूनच आता आपण निवडीच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करूया. असे काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया जे आपल्याला निर्णय घ्यायला मदत करतील. योग्य ट्रेड निवडण्यासाठी हे 5 मुद्दे आपल्यासाठी एका दिशादर्शकासारखं काम करतील. पहिला, आपण जो ट्रेड निवडतोय त्याला भारतात आणि परदेशात मागणी किती आहे. दुसरा, त्यातून कमाई किती होऊ शकते. तिसरा, पुढे शिकायची संधी आहे की नाही. चौथा, सरकारी नोकरीची शक्यता किती आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तो ट्रेड आपल्या कौशल्यांशी आणि आवडीनिवडींशी जुळतो का. चला आता हे सगळे मुद्दे काही ठोस उदाहरणांसोबत समजून घेऊया. आपण थेट 2025 सालच्या आकडेवारीवर नजर टाकू, म्हणजे निर्णय घेणं आणखी सोपं होईल. आता इथे जरा लक्ष द्या, हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, जर करिअरमध्ये लवकर आणि मोठी झेप घ्यायची असेल तर वेल्डरसाठी खूप उच्च वाढीची शक्यता दिसते. का? कारण पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रात त्यांना प्रचंड मागणी आहे. पण जर सुरुवातीलाच चांगला पगार हवा असेल तर ड्राफ्ट्समनचा पर्याय बघा. तिथे पगार थेट 15,000पासून सुरू होतो आणि तो 25,000पर्यंत जाऊ शकतो. पगाराबद्दल अजून स्पष्टता हवी असेल तर हा बार चार्ट बघा. कोपा आणि ड्राफ्ट्समन यांच्या सुरुवातीच्या पगारात जवळजवळ दुप्पट फरक असू शकतो. यावरून हे स्पष्ट होतं की आपण कोणता ट्रेड निवडतो याचा आपल्या कमाईवर थेट परिणाम होतो. सरकारी नोकरी हे अनेकांचं स्वप्न असतं. जर आपला प्राधान्य सरकारी नोकरीला असेल तर काही ट्रेड्स इतरांपेक्षा जास्त फायदेशीर ठरतात. खास करून इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक आणि ड्राफ्ट्समॅन या ट्रेड्सना रेल्वे, संरक्षण सेवा आणि सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये सगळ्यात जास्त संधी मिळतात. सुरुवातीचा पगार तर महत्त्वाचा आहेच, पण 5-10 वर्षांनंतर सर्वाधिक कमाई कोणत्या ट्रेडमध्ये होऊ शकते? आकडेवारी सांगते की कुशल वेल्डर, टूल अँड डाय मेकर आणि अनुभवी ड्राफ्ट्समन सर्वाधिक पगार मिळवू शकतात. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रांसोबत एक कुशल वेल्डर महिन्याला चक्क 1 लाखापेक्षा जास्तही कमवू शकतो. ही खूप मोठी संधी आहे. पुढे शिकण्याचा विचार करताना ITI आणि पॉलिटेक्निक यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ITI हे कौशल्यावर आधारित प्रशिक्षण आहे, जे आपल्याला एक उत्तम तंत्रज्ञ बनवतं. तर पॉलिटेक्निक हे 3 वर्षांचं तांत्रिक शिक्षण आहे, जे कनिष्ठ अभियंता पदासाठी
आणि पुढे इंजिनिअरिंग करण्यासाठी मार्ग मोकळा करतं. ITIमध्ये महिलांसाठी सुद्धा अनेक उत्तम संधी आहेत. विशेषतः कम्प्युटर ऑपरेटर म्हणजे कोपा, ड्रेस मेकिंग आणि स्टेनोग्राफी यांसारखे ट्रेड्स एक स्थिर आणि सुरक्षित करिअरची संधी देतात. हे ट्रेड्स ऑफिसमधील कामासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक चांगला पाया तयार करतात. तर आपण आत्तापर्यंत पर्याय पाहिले, निवड कशी करायची याचे घटक पाहिले आणि काही ठोस आकडेवारीसुद्धा पाहिली. आता या सगळ्या माहितीच्या आधारावर आपल्या भविष्याची आखणी कशी करायची? चला, आता आपण अंतिम निर्णयाकडे वळूया. या संपूर्ण विश्लेषणाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. योग्य ट्रेड निवडणं म्हणजे फक्त नोकरी मिळवणं नाही, तर ते आपल्या वैयक्तिक कौशल्यांचा आणि बाजारातील मागणीचा एक परफेक्ट मेळ घालणे आहे. जेव्हा हे दोन्ही घटक जुळून येतात, तेव्हाच करिअरमध्ये खरी वाढ होते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपली ITI पात्रता हे व्यावसायिक जगात प्रवेश करण्यासाठीचं एक शक्तिशाली प्रवेशद्वार आहे. पण हा शेवट नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. इथून पुढे आपण कुठपर्यंत पोचणार हे सर्वस्वी आपल्या पुढच्या निर्णयांवर अवलंबून आहे. तर मग आता विचार करण्याची वेळ आली आहे. आपलं भविष्य घडवण्यासाठी असं कोणतं कौशल्य आहे ज्यात आपण प्रावीण्य मिळवायला हवं? असं काय आहे जिथे आपली आवड आणि जगाची गरज एकत्र येते? या प्रश्नाचं उत्तरच आपल्या करिअरची योग्य दिशा ठरवेल.